गजर माऊलीचा कमळापती वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावी जवळी घ्यावी घ्यावी माझी भाग घ्यावी घ्यावी माझी भाग जरी का मागणी आणि कर जोडितो कथे काळी आपण असावी जवळी तुकया बंधू म्हणे देवा तुकया बंधू म्हणे देवा शब्द तुकाची राखावा कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी विठ्ठल विठ्ठल करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तुकाराम 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 सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तेथे जन्मला एक गुणातीत लेखा जयाचे नामे पळे भवव्यथा नमस्कार माझा सच्चिदानंद केरूपनाथा वचन ऐका कमळापती वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी प्रस्तुत प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट महावैष्णव जगद्गुरु जगतवंदनीय देवनिवासी तुकोबाराय यांचे धाकटे बंधू भक्तश्रेष्ठ कान्होबाराय यांचा मंगलचरण प्रकरणातील मागणी मागणारा 4 चरणाचा अभंग आजच्या या प्रसंगी सेवेसाठी निवडला विठ्ठल आज आपल्या श्री क्षेत्र सुळेवाडी सुंदरपूर नगरीमध्ये गेल्या 30 वर्षापासून परमगुरु प्रातस्मरणीय सच्चिदानंद केरोबा महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा भव्यदिव्य प्रमाणात संपन्न होत आहे। स्थानिक वर्ष 30वे आहे आणि बाबांची 53वी पुण्यतिथी संपूर्ण महाराष्ट्रभर नवे ज्यांना शक्य नाही ते दिंडीच्या वाटानेही बाबांची पुण्यतिथी साजरी करतात। असा एक महात्मा या भूतलावरती अवतीर्ण झाला। जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारासाठी आपलं जीवन ज्यांनी व्यतीत केलं असे परमगुरु सच्चिदानंद केरोबा महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा आणि आपल्या श्री क्षेत्र सुळेवाडी सुंदरपूर नगरीमध्ये समस्त ग्रामस्थांच्या सहकार्यानं भजनी मंडळाच्या सहकार्यानं आणि हरिभक्तीपरायण महान पूर्णानंद परशुराम महाराज यांच्या कुशल अशा मार्गदर्शनानं गेल्या 30 वर्षापासून हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। विठ्ठल अभंग कान्होबारायांचा आहे। व्यवहारामध्ये जगामध्ये आपण असे काही दृश्य पाहतो
व्यवहारातलं जे नातं आहे ना ते परमार्थात आल्यानंतर जशाचं तसं राहत नाही, त्यामध्ये बदल होतो. आणि राहिलं असतं तर मला वाटतं हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मारण्याचे अनेक प्रयोग केलेच नसते. किती प्रयत्न केले त्या हिरण्यकश्यपूनं. त्या प्रल्हादाला उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं, काय हत्तीच्या पायाखाली त्याला तुडवलं, कड्यावरनं ढकलून दिलं, असे नाना प्रयोग जे केले हिरण्यकश्यपूने. हे करण्याचं कारण काय? हे करण्याचं कारण एकच होतं, प्रल्हाद हा नामधारक बनला होता म्हणून. विठ्ठल पहा तुम्ही, परमार्थामध्ये परमार्थिक क्षेत्रामध्ये जर एखाद्या माणसाला त्रास होऊ लागला आणि होतो पहा त्रास होऊ लागला तर माणसं म्हणतात, का हो तुम्ही देवदेव करता ना, मग तुमच्या पाठीमागे ही पीडा का लागावी? पण एक सांगू तुम्हाला, देवदेव करण्याचा आणि पीडा पाठीमागे लागण्याचा काहीही कार्यकारण संबंध नाही. जो त्रास होतो, जी पीडा पाठीमागे लागते, तो आपला दैवाचा भाग आहे, प्रारब्धाचा आणि त्याचा काही संबंध नाही. आज व्यवहारामध्ये किंवा जीवनामध्ये काही संपत्ती प्राप्त झाली, ऐश्वर्य प्राप्त झालं तर लोक म्हणतात संतांची कृपा झाली, देवाची कृपा झाली. पण मी असं म्हणेल, संतांची कृपा त्याला म्हणावं भजनासंबंधी प्रेम निर्माण झालं असेल, संताविषयी प्रेम निर्माण झालं असेल तर संतांची कृपा म्हणावं. कृपया केली संत जन, कृपया केली संत जन, माझी अलंकारिणी वाणी, माझी अलंकारिणी वाणी, प्रीती हे लावी प्रीती हे लावी तुका चरणी लोळतसे, संतांविषयी प्रेम निर्माण झालं असेल, नामाविषयी प्रेम निर्माण झालं असेल तर समजावं साधूची वा देवाची आपल्यावर कृपा झाली. पण ज्याला नामच आवडत नाही, बरीचशी माणसं आपल्याला अशी बघायला मिळतात, अहो कीर्तनात आल्यानंतर नाम म्हणत नाही तर घरी म्हणत असतील का? त्याचं कारणच आहे पहा, पूर्वजन्माची पुण्य आहे. मी याच्यावरून बोलत होते, व्यवहारातलं नातं परमार्थात आल्यानंतर जशाचं तसं राहीलच, शक्यता फार कमी. व्यवहारातली आई परमार्थात आल्यानंतर आई राहीलच, शक्यता फार कमी. आणि राहिली असती तर कैकेयीचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आलं असेल. कैकेयीनं रामाला 14 वर्षाचा वनवास आणि भरताला राज्य. आता त्याचं कारण वेगळं आहे म्हणा, पण वरवर एक भाग सांगायचा तो असा, व्यवहारातली आई परमार्थामध्ये आई राहिली नाही. व्यवहारातला भाऊ परमार्थात त्यानं भावाचं नातं निभावलं नाही पहा. व्यवहारातला भाऊ परमार्थात भाऊ राहीलच, शक्यता फार कमी. आणि राहिला असता तर मला वाटतं बिभीषणाचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आलं असेल. रावणानं त्याला लाथ मारली, राज्यातनं हाकलून दिलं, देवाकडे निघाला, देवाचा भक्त तो देवाशीच गोड, इतरांशी साडी, इतरांना त्याचं काहीच वाटत नाही, ते त्याचा पाहिजे तसा छळ करतात. पण संतांचं चरित्र, तुकोबारायांचं चरित्र पण पहा, व्यवहारातला भाऊ परमार्थातही त्यानं भावाचंच नातं निभावलं, भाऊच राहिला, बदल झाला नाही त्यामध्ये. जगद्गुरु तुकोबाराय आणि महाराजांचं या प्रपंचामध्ये मन लागेना आणि म्हणून महाराज निघून गेलेले पहा. महात्मा रममान होत नाही बरं संसारामध्ये, नतेषु रमतेषुरहा, ज्ञानी जन संसारात रमत नाही. आणि महाराजांचं मन लागेना पहा संसारामध्ये आणि म्हणून महाराज निघून गेले पहा. जिजाई तर महान पतिव्रत आहे बरं का, जिजाई महान पतिव्रत आहे. आज काही लोक संत चरित्रावर आक्षेप घेतात, ते म्हणतात नाही नाही जिजाई कर्कश होत्या, कशा होत्या नाही, पण मी असं म्हणेल जिजाई या महान पतिव्रता होत्या. तुकोबारायांच्या परमार्थाला त्यांची फार मोठी साथ आहे पहा. आणि जिजाईंनी असं निक्षून सांगितलं की जोपर्यंत महाराज घरी येत नाही तोपर्यंत मी अन्नाचा कणही घेणार नाही. आता जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला जायला निघाले, जिजाबाईंनी काहीतरी कारण सांगायचं म्हणून सांगितलं. जिजाईंना असं वाटत होतं की अरे एकट्या महाराजांचीच कीर्ती जगामध्ये राहावी, जिजाऊ आणि तुकोबाराय वैकुंठाला गेले असं नको, त्यांच्या नावाबरोबर माझं नाव नको.
एकट्या महाराजांचीच कीर्ती यावं चंद्र दिवाकरो राहावी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नारायण महाराजांचा तो गर्भ होता तो जिजाईंच्या उदरामध्ये होता आणि अशा वेळेला जाणं कसं योग्य. आणि म्हणून जिजाईंनी ज्या वेळेला तुकोबाराय वैकुंठाला जायला निघाले त्यावेळेला काहीतरी कारण सांगायचं म्हणून सांगितलं. पण मोठ्यांच्या सहवासात राहणारी माणसं अशी निकृष्ट राहतीलच कशी. मोठ्यांचं सगळंच मोठं असतं पहा. आता मोठा म्हणजे तुम्ही धनिकाला मोठं म्हणत असाल, जो पैशाने मोठा आहे, जो श्रीमंतीने मोठा आहे, जो मानाने मोठा आहे, तुम्ही त्याला मोठं म्हणता. पण संतांची मोठ्याची व्याख्या वेगळी आहे. जो सतत भगवंताचं नामस्मरण करतो ना त्याला संत मंडळी मोठा म्हणते. ज्ञानदेव वैष्णव मोठा, वैष्णवांना मोठं म्हटलेले पहा. एकदा राजा जनकाच्या भेटीसाठी आणि नारद आणि सुखदेव आलेले पहा. जनकाच्या भेटीसाठी नारद आणि सुखदेव आलेले. आता जनकाची पत्नी सून आहे ना, नारदही आले आणि सुखदेव आले. जनक राजाला मोठा प्रश्न पडला. आता राजवैभव उपभोगणारा जनक, पण त्या जनकाची विधेयी म्हणून स्थिती आहे जगामध्ये. श्रवण करायला बसल्यानंतर असा प्रकार घडतो, एक पाय अग्नीमध्ये जळतो, संपूर्ण मिथिला नगरी जळून खाक होते तरीही भान नाही. एवढे श्रवणात रममान झालेले. आणि त्या जनकाकडे नारद आणि सुखदेव आलेले. जेवण खाणपान आधी उरकल्यानंतर आणि जनकाच्या मनामध्ये असं आलेले पहा. त्यावेळेला जनकाची पत्नी आणि सून आहे ना म्हणते, महाराज आज मोठा भाग्योदय, दोन महात्मे आपणाकडे आले, आज मोठा भाग्योदय. आणि असं असताना आपण चिंतित दिसता. अगं काही नाही म्हणे. पण जनकाची पत्नी म्हटली, मी उत्तर देते. नारद आणि सुखदेव चोपाळ्यावरती बसलेले, सून आहे ना दोघांच्या मध्ये जाऊन बसली आणि झट दिवशी उत्तर दिलं, सुखदेव श्रेष्ठ. मला कशासाठी सांगायचंय, मोठ्यांच्या सहवासातली माणसं ही तेवढीच तयार असतात पहा. तसं तुकोबारायांच्या सानिध्यात राहणाऱ्या जिजाऊ आणि म्हशीसाठी घरी राहतील का. काहीतरी कारण सांगायचं म्हणून सांगितलं. पण जिजाऊ न जाण्याचं कारण मी तुम्हाला सांगते. जिजाऊंना असं वाटत होतं का रे एकट्या महाराजांचीच कीर्ती यावं चंद्र दिवाकरो राहावी. आणि जिजाऊंनी निक्षून सांगितलं की जोपर्यंत महाराज घरी येत नाही तोपर्यंत मी अन्नाचा कणही घेणार नाही. आणि शोधाशोध सुरू झालेली. कान्होबाराय घराबाहेर पडले. एक नव्हे, दोन नव्हे, 3, 4, 10, 12 दिवस झाले. कान्होबारायांची भेट झाली ती भानुचंद्रावर झाली. भगवंतानं कान्होबारायांना आलिंगन दिलेलं आहे. आपलं भगवंतानं तुकोबारायांना आलिंगन दिलेलं आहे. देव भक्ताचं आलिंगन. आणि ते दृश्य कान्होबाराय प्रत्यक्षात अनुभवतात. कृत झाल्यासारखं वाटलं. पारणं फिटलं डोळ्याचं पारणं. पण त्या अगोदरचा भाग सांगू. जोपर्यंत कान्होबारायांना महाराज भेटत नव्हते तोपर्यंत कान्होबारायांची स्थिती काय झाली होती सांगू तुम्हाला. कान्होबाराय मंदिरात भगवंता समोर गेले आणि भगवंताला म्हणतात, अरे देवा तू माझ्या प्रपंचाचं सगळं वाटोळं केलंस. आज माझा भाऊ यालाही तू फितवलंस. देवा माझा भाऊ मला परत आणून दे, नाही तर देवा धिंद धिंद तुझ्या करीण चिंधड्या. तुझ्या
तुझ्या करीलो चिंधड्या अशा अधिकाराचे असणारे कान्होबा आहे आणि यांचा 4 चरणाचा अभंग आजच्या प्रसंगी कीर्तन सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल देवाबरोबर हे बोलण्याला देखील हिम्मत लागते बरं का. बळ असावं लागतं म्हणजे शारीरिक बळ नव्हे, अंगी वैराग्याचे बळ असावं लागतं बाप. आणि एक लक्षात घ्या, पारमार्थिक क्षेत्रामध्ये 3 कृपा अत्यंत महत्वाचे. पूर्वजन्माची पुण्याई, या जन्मातला प्रयत्न आणि भगवंताची कृपा. पूर्वजन्माची पुण्याई पाहिजे पहा. या क्षेत्रात येण्यासाठी पूर्वजन्माची पुण्याई लागते. जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामुग्री तरच भगवंताचं नाम मुखात येता आणण्यात येत नाही. आपण अभंग म्हणतो पहा, भौत सुकृताची जोडी, भौत सुकृताची जोडी, भौत सुकृताची जोडी, भौत सुकृताची जोडी, नाही तर जगामध्ये आज माणसं आपल्याला थोडी बघायला मिळतात का. पण ज्याच्या जीवनात पुण्याई आहे तो भगवंताचा रस्ता धरतो आणि ज्याच्याकडे पुण्याई कमी पडते तो रेल्वेच्या रुळावर जीव देतो. जिरा खोदला म्हणजे पाणी लागतं, जिरा खोदला म्हणजे पाणी लागतं, पण वाळूमध्ये वाळवंटामध्ये तसं दुःख आल्यानंतर सद्विचार जागे होतात. पुण्यवंतांच्या जीवनात, पाप्याच्या जीवनात नव्हे. आणि म्हणून पूर्वजन्माची पुण्याई लागते. माणसं प्रयत्न करतात आणि या जन्मातला प्रयत्न पाहिजे पहा. माणसं प्रयत्न करतात पण संसारात करतात पहा. मौलवी ज्ञानोबा सांगतात, सायास करीसे प्रपंच दिनसे, सायास करीसे प्रपंच दिनसे,
मध्ये चालू, रात्रंदिवस माणूस प्रयत्न करतो पहा. अगदी सकाळी उठल्यापासून तर झोपी जाईपर्यंत प्रपंचासाठी प्रयत्न करतात. पण परमार्थ म्हटलं की माणसाच्या जीवावर येतो. कीर्तनात आल्यानंतर भजन म्हणत नाही तर घरी म्हणत असतील का? याचं कारणच आहे पहा. आणि ज्या वेळेला भगवंत आपले हात टेकले जातात त्यावेळेला माणसाला कुणासमोर ना कुणासमोर हात पसरावा लागतो. मग त्यावेळेला प्रभूची प्रार्थना करायची. आता मज साय येथे करावे देवा, करावे देवा, सकळ गोवा हे तुझे सेवा, सकळ गोवा त्यावेळेला माणसाला कुणासमोर ना कुणासमोर हात पसरावे लागतात आणि कुणाची तरी प्रार्थना करावी लागते. एक सांगू तुम्हाला, प्रार्थना ही कडी सारखी पहा. प्रार्थना ही कडी सारखी, देव आणि जीव यांना जोडणारी कडी म्हणजे प्रार्थना. इथं बसला लक्षच नाही, लक्ष सगळं घरी, घरून आलो पण येताना कुलपाला झटका दिला नाही, उघडं राहिलं की कोण जाणे. बसलात कीर्तनात पण लक्ष सगळं घरी, काय उपयोग आहे? जवळही नाही चित्त, काय मांडी येले प्रेत, लक्षच नाही. ऐका त्याला म्हणावं, कानोबारायना हे माहित होतं. देव हा नेहमी भक्तांच्या मुखाकडे पाहत असतो आणि भक्ताने भगवंताला काहीतरी मागावं, काहीतरी म्हणावं, काहीतरी बोलावं, ही भगवंताची नेहमी तळमळ असते. आणि म्हणून भगवंत बाकी भक्ताच्या मुखाकडे सारखा पाहत असतो. पाहे मुखाकडे सारखा पाहत असतो. पहा, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस यांनी काहीतरी मागावं, काहीतरी म्हणावं, तोंडातून शब्द निघण्याचा अवकाश. कान्होबाराय म्हणतात, हरी भगवंताला एक गोड विशेषण दिलेलं पहा. हरी, माझं तुमच्याकडे एक छोटस मागणं आहे. तुमची कथा मी करत असताना, तुमचं गुणगान मी गात असताना तुम्ही माझ्या जवळ राहावं, एवढीच माझी अपेक्षा आहे. आणि भगवंताला एक गोड विशेषण दिलेले पहा. वचन ऐका कमळापती,
कानोबाराय सांगतात वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती बहुतांशी बहुतेकाचा सगळ्यांचा जवळजवळ हा अभंग पाठ आहे निदान पाठ नाही निदान कान पाठ तरी नाही का आणि कानोबाराय भगवंताला एक गोड विशेषण देतात पहा कमळापती आणि एक सांगू तुम्हाला भगवंताला कमळापती तेव्हापासून म्हणतात दुर्वास ऋषींच्या शापामुळे आणि इंद्राची सर्व संपत्ती समुद्रात गाडली गेली होती पहा असा तो भाग आहे दूरवास जे जवळ लोक होता एवढे कुपिष्ट होते गणत होते पहा एकदा देवांचा राजा इंद्र आणि ऐरावतावर बसून चाललेला आहे समोरून दुर्वास ऋषी येत आहेत आता इंद्र देवांचा राजा आहे आणि म्हणून दुर्वासांनी आपल्या हातात असणारी कमल फुलांची माला आणि इंद्राला दिली पहा इंद्र संपत्तीने उन्मत्त झालेला होता काही माणसं फक्त संपत्तीने शोभतात बरं का आयत्या वेळात आयत्या संपत्तीवर गेला म्हणजे त्यांना मान मिळतो स्वतःचं कर्तृत्व काहीच नसतं पहा आता इंद्र उन्मत्त झालेला होता त्याने ती दुर्वासांनी दिलेली कमल फुलांची माला हत्तीच्या सोंडेवरती टाकली आणि हत्तीने ती माला पायाखाली तुडवली दुर्वासांना राग आला दुर्वासांनी शाप दिला ज्या संपत्तीमुळे तू उन्मत्त झाला की तुझी सर्व संपत्ती समुद्रात गाडली जाईल आणि दुर्वासांच्या शापामुळे इंद्राची सर्व संपत्ती समुद्रात गाडली गेलेली पहा त्या दिवसापासून इंद्र हा निस्तेज दिसायला लागला पुढे देवांनी आणि दानवांनी समुद्र मंथन केलेले आहे मेरू पर्वताची रवी केली वासुकी सर्पाचा दोर केला आणि घुसळण चालू आहे त्या घुसळणामध्ये 14 रत्न बाहेर पडलेले आणि ज्याला जे पाहिजे ते त्याने घेतलेले आहे कुणी पारिजातक घेतलेला आहे कुणी चंद्र घेतलेला आहे कुणी अमृत बळवलेलं आहे ज्याला जे हवंय ते त्यानं घेतलेलं आहे आणि सगळ्यांच्या पाठीमागून लक्ष्मी आलेली पहा सगळ्यांच्या पाठीमागून लक्ष्मी आलेली आणि लक्ष्मीच्या हातामध्ये कमल फुलांची माला आहे आणि लक्ष्मी निहाळते त्या ठिकाणी देव दानव असुर अक्ष गंधर्व किन्नर सगळे त्या ठिकाणी होते लक्ष्मीच्या हातामध्ये कमल फुलांची माला आहे आणि सगळे लाईन मध्ये माना पुढे करत होते की अर्थात विजयश्री वनमाला लक्ष्मी आपल्या गळ्यात टाकेल म्हणून आणि माना पुढे करत होते पहा लक्ष्मीने सगळ्यांना नाकारलं सगळ्यांना नाकारत लक्ष्मी पुढे आलेली आहे ब्रह्मदेव त्या ठिकाणी होते ब्रह्मदेवाचा स्वभाव माहित होता वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष त्यांनाही डावललं पुढे आली लक्ष्मी मार्तंडेयासारखे दीर्घ आयुष्यमाने पण काय उपयोग स्त्रियांना सुख देणारा स्वभाव त्यांच्याकडे नाही त्यांनाही लक्ष्मीने नाकारलं लक्ष्मी पुढे निघाली पुढे भगवान शंकरांना पाहिलं आणि भगवान शंकर पसंत पडले बरं का लक्ष्मीला भगवान शंकर पसंत पडले पण म्हटले अरे राहणीमान चांगलं नाही म्हणे यांचं गळारूढ माळा वासुकीचे भूषण अलीकडे राहणीमानावर बराचसा भर दिला जातो अगदी हॉटेलमध्ये काम करतो पहा हॉटेलमध्ये काम करतो पण सफारीची बोली झाल्याशिवाय सुपारीच फोडत नाही विठ्ठल राहणीमान चांगलं नाही म्हणे यांचं संपूर्ण अंगाला भस्म लावलेला आहे गळ्यामध्ये वासुकीचा हार आहे त्यांनाही नाकारलेलं लक्ष्मीने लक्ष्मी पुढे गेली शंख चक्र गदा पद्म सहित विराजमान आणि भगवान श्री विष्णू आणि लक्ष्मी
भगवंताला पाहिल्यानंतर तेवढ्याच तातडीने लक्ष्मी भगवंताजवळ गेली आणि भगवंताला वरमाला घालण्याचा प्रयत्न करते लक्ष्मी. पण भगवंताने लगेच तोंड फिरवलं. पुन्हा लक्ष्मी समोर गेली, पुन्हा भगवंतानं तोंड फिरवलं. लक्ष्मीने मनात विचार केला की अरे आपण समोर जाता क्षणी ते तोंड फिरवतात, काय करावं. अभिमान सांडोनी पांडवा. लक्ष्मीने अभिमान टाकला आणि भगवंताच्या पायाला हात लावला. लक्ष्मीने अभिमान टाकला. सर्वस्वे करुणी सेवा, अभिमान सांडोनी पांडवा. ती पाय धुवावया दैवा पात्र झाली. अभिमान टाकला आणि पायाला हात लावल्याबरोबर भगवान खाली वाकले आणि तेवढ्याच तातडीने लक्ष्मीने वरमाला भगवंताच्या गळ्यामध्ये टाकली. आणि त्या दिवसापासून, त्या क्षणापासून लक्ष्मी कोण बनली? भगवान हे कोण बनले? कमळापती. म्हणजे कान्होबाराय भगवंताला म्हणतात तुम्ही कमळापती आहात. म्हणजे ऐश्वर्यवान अशा लक्ष्मीचे तुम्ही कोण आहात? मालक आहात, पती आहात. मी तुमच्याकडे ऐश्वर्याची मागणी करत नाही. तर माझी एक छोटीशी विनंती तुमच्याकडे, तुमचं भजन मी करत असताना, तुमची कथा मी गात असताना तुम्ही माझ्या जवळ राहावं, एवढीच माझी अपेक्षा अभंगात गतीच्या. कर
हे विकार असे बलवत्तर असतात पहा. साधना करत असताना साधकाच्या वाटेमध्ये येणार हे मोठे आडवे येणार हे चोर आहेत पहा. नारद मुनी सतत भ्रमंतिका करणारे, पण कोण जाणे नारद मुनी हिमालयाच्या पवित्र भूमीमध्ये आले आणि नारद विसावले पहा. त्यांना भाव समाधी लागली. नारद समाधीत हे पाहिलं पहा. देवांचा राजा इंद्राणी आणि इंद्राणी नाना अप्सरांना त्या ठिकाणी पाठवलेले आणि त्या नारदांची समाधी तोडण्याचा प्रयत्न करतात पहा. पण नारदांच्यावर काहीच परिणाम होत नाही. तसा सुखदेव पहा, एकदा सुखदेव देखील समाधीत बसलेले आणि सुखदेवांची समाधी तोडण्यासाठी अनेक नाना अप्सरांना त्या ठिकाणी पाठवण्यात आलेले, पण सुखदेवांच्या वरती काहीच परिणाम होत नाही. शेवटी रंभा त्या ठिकाणी आली आणि रंभेने आपलं पोट विजीर्ण केलेले, फाडलेले, आणि रंभा म्हणू लागली, मुनी, आम्ही मृत्यू लोकातल्या सामान्य स्त्रियांसारख्या स्त्रिया नव्हे, आम्ही नित्य अमृतपान करणाऱ्या स्वर्गातल्या अप्सरा आहोत. त्यावेळेला सुखदेव म्हटले, हे माय, हे माऊली, तुझ्या पोटामध्ये एवढी सुंदर जागा आहे असं जर मला पूर्वीच कळालं असतं तर व्यास पत्नी दुर्गा मातेच्या उदरात राहण्याऐवजी मी तुझ्याच उदरात राहिलो असतो. असं काय माहित तुझ्या पोटात एवढी सुंदर जागा. सूळ नाही ते पडेला गावाग्नी, काय होतो विजवणी आप गवतावर काडीच काय काही पडू देत, काही परिणाम होत नाही. तसं नारदांची समाधी तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. एक लक्षात ठेवा, माणूस मानाला भुळवतो पहा. नाना अप्सरा त्या ठिकाणी आलेल्या आहे, रंभा आलेली आहे आणि नारदांची समाधी तोडण्याचा प्रयत्न करतात, पण नारदांच्यावर काहीच परिणाम होत नाही. शेवटी कामदेव त्या ठिकाणी आले आणि कामदेवानी नारदांची स्तुती करायला सुरुवात केली. वा 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 नारदा, आपल्यासारखे जितेंद्रिय ज्ञानी तपस्वी आतापर्यंत बघायला मिळाले नाही. स्तुतीचे शब्द कानावर पडले, रामाचं विस्मरण झालं, कामानं आपला पकडा बांधला. कान्होबारांच्या समोर ही मोठमोठ्यांची उदाहरणे आणि म्हणून कान्होबारा विनंती करतात भगवंताला, हे देवा, तुझं भजन मी करत असताना, तुझी कथा मी गात असताना तू माझ्या जवळ राहावं एवढीच माझी अपेक्षा आहे. आणि देवा, तुम्ही माझी भाक ऐका. अभंगात तृतीय
एखादं लहान मूल, आई त्या मुलाला नांदी लावण्यासाठी अनेक वस्तू देत असते. बाळ हे घे, ते घे, तुला पाहिजे ते घे. पण काही मुलं अशी हट्टी असतात पा, ते आईला म्हणतात आई मला हे काहीच नको, आई मला हे काहीच नको, मला फक्त तूच पाहिजे. काय म्हणतात? मला फक्त तूच पाहिजे. तसं कानोबाराय म्हणतात भगवंताला देवा मला हे खेळणं देऊ नकोस. कारण भगवंत हा भक्ताला खेळणं देऊन नादी लावतो पा, नादी लावतो भगवंता. आणि कान्होबारायांच्या समोर मोठमोठ्यांची उदाहरणं असल्या कारणाने कान्होबाराय म्हटले देवा मला हे बाकीचं काहीच देऊ नकोस, मला फक्त तूच माझ्या जवळ असावं एवढीच माझी मागणी. कारण देवा तुमचा शब्द आहे, तुमचा शब्द तुम्ही खरा करा. जो शब्द पाळतो ना त्याला देव म्हणतात. तू कया बंधू म्हणे देवा, तू कया बंधू करा. म्हणजे राहिलेल्या मुद्द्याचा आपण विचार करू. सरळ हात वरती केले का यांच्यावर कॅमेरा मारा जरा, म्हणजे कोण राहिले ते दिसेल आपल्याला. आपला शेजारचा माणूस तपासून घ्या. कोणी कोणी हात वरती केले, कोणी कोणी डोक्यावर घेतले, केले का सगळ्यांनी वरती हात? म्हणा म्हणा ठोबा
घ्या हात खाली. काही नाही, पहिल्याच विठूवर मला जैसे ते. काही नाही, टाळ्याच वाजवल्या नाही. काही नाही, टाळ्या वाजवल्या पण भजन म्हटले नाही. काही अडचण आहे का तुम्हाला? तुम्ही मला वाटतं अर्धा पाऊण तासापासून कीर्तन ऐकून जास्त बोर झाला असं वाटतं. पण काय करू, माझा स्वभाव येतो. अभंग सोडून, आमच्या बाबांची परंपरा आहे, अभंग सोडून व्यतिरिक्त काही बोलायचं. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे, ती त्यांची परंपरा आम्हाला चालवायची. आता उद्या तुम्ही भरपूर हसाल नाही का? काही अडचण आहे का तुम्हाला भजन करायला? पोगा चाल म्हणून सांगते पा. मी एकदा आबोणा तालुका सप्तशृंगीगडाच्या पायथ्याशी आबोणा तिकडे कार्यक्रमाला गेले पा. सगळ्याच महिला मंडळ हात वरती करून टाळ्या वाजवायच्या. पण एक बाई समोरच माझ्या बसलेली, ती टाळ्या वाजवायची पण भजन काय म्हणत. माझं सहज लक्ष त्या बाईकडे गेलं. तिला म्हटलं, का आई साहेब आपण भजन का करत नाही? ती म्हटली, काही नाही म्हणे, शास्त्रामध्ये 3 हट्ट सांगितले, जोग हट्ट, श्री हट्ट आणि बाल हट्ट. आता 2-3 वेळेला त्या गावामध्ये कार्यक्रमाचा प्रसंग असल्यामुळे शेजारची बाई म्हटली, ही बाई तर काही भजन करत नाही आणि हिने भजन नाही केलं तर ताई काय लवकर कीर्तन आटवायचं. मग त्या शेजारच्या बाईने ऐराणी भाषेत सांगायला सुरुवात केली. आता मला का ऐराणी भाषा येणार नाही, मी आपल्याच परिसरातली, पण मोडकं तोडकं सांगण्याचा प्रयत्न करते. ती शेजारची बाई म्हणू लागली, बाई म्हणे, हाई बाईना पतीने नाव विठ्ठल शे. काय म्हणू लागली? हाई बाईना पतीने नाव विठ्ठल शे आणि इले लाज वाटत म्हणून काही नाव नाही घेराई. त्या बाईच्या पतीचं नाव विठ्ठल होतं आणि गावातील टाळकऱ्यांपैकी प्रतिष्ठित वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध आणि टाळ घेऊन समोर उभे होते. आणि ती म्हटली, यांच्या समोर आणि त्यांचं नाव कसं घ्यावं? मग त्या बाईने काय सुरुवात केली सांगू तुम्हाला? त्या बाईच्या मुलाचं नाव होतं शिरप्या. काय होतं? मग ती बाई म्हणू लागली, पा शिरप्याच्या बापा, शिरप्याच्या बापा, शिरप्याच्या बापा, शिरप्याच्या बापा, शिरप्याच्या बापा, शिरप्याच्या बापा. मला वाटलं तसं. ती बाई असं म्हणू लागली, पा असं का वेळ, पण आजच्या दिवस म्हणा, उद्याच्या महाराजांचं नाही सांगू शकत नाही का? सुंदर भजन म्हणा. 2 मिनिटात तुम्हाला झोपा घ्यायला. मला वाटतं पितृवर्गाने म्हणावं, ज्ञानदेव जनाबाई, मातृवर्गाने म्हणावं, सोपान काका. सुंदर भजन म्हणा, टाळे वाजून ज्याने त्याने आपली पार्टी भक्कम सांभाळा. ज्ञानदेव जनाबाई, सोपान काका. हो, ते मागचे बसलेले ते म्हणतात, आम्ही काहीच म्हणत नाही, तुमचं चालू द्या तिकडे ताई. असं करू नका, जोरात आवाजात भजन म्हणा. ज्यानं त्यानं आपली पार्टी भक्कम सांभाळा. ज्ञानदेव जनाबाई. टाळ्या वाजवायच्या बरं का, टाळ्या वाजवायच्या. हो, अजूनही मागच्या मंडळीचा आवाज येत आणि तुम्ही भजन म्हटलं नाही तर तुम्हाला भोजन. म्हणून जोरात आवाजात भजन म्हणायचं म्हणा. ज्याने त्याने ज्याची त्याची पार्टी भक्कम सांभाळा, कारण हल्ली पार्टीशनचा युग आहे. बघूया कुणाचा आवाज, ज्यांचा जोरात आवाज निघेल त्यांना माझ्याकडून बक्षीस. ज्ञानदेव जनाबाई. मागच्यांचा अजून आवाज येत नाही. चला चला.
सुंदर तुम्ही भजन म्हटलात. मला तर असं वाटतं मरून तुमच्याच पोटी यावं पुन्हा भजन म्हणायला. असो तू कया बंधू म्हणे देवा शब्द तुकाची राखावा. संत हे दिलेला शब्द पाळतात. जगद्गुरु तुकोबाराय नेहमी भंडारा डोंगरावर जायचे पहा. संताजी महाराज जगनाडे हेही गुरु चारण्यासाठी यायचे पहा. त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय अभंग लिहायचे. त्यावेळेला संताजी महाराज जगद्गुरु तुकोबाराय अभंग म्हणत असताना ते लिहून घ्यायचे पहा. आणि बराच काळ असं चाललं. दोघांच्या मध्ये परस्पर अशा आणाभाका ठरल्या की म्हणे आपल्यापैकी जो मागं राहील ना त्याने जाणारावरती 3 मुठी माती टाकायची. दोघांच्या मध्ये परस्पर अशा आणाभाका ठरल्या. जगद्गुरु तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले म्हणजे मागच राहिले. काही दिवसाने संताजी महाराजांचं देहावसन झालेले. संताजी महाराजांची प्रेत यात्रा आणि स्मशानभूमीमध्ये आणण्यात आलेली पहा. भला मोठा असा खड्डा घेतलेला आहे. बसवलं त्यांना त्याच्यामध्ये तर त्याच्यापेक्षा 3 हात खड्डा मोठा दिसतो. पण माती टाकल्यानंतर ते मुख काही केल्या झाकलं जाईना. ते असं वरती उच म्हणून यायचं. आता मौतीला आलेले लोक किती वेळ बसणार? किती वेळ बसतात लोक मौतीला आलेले? अशी प्रथा आहे पहा. कवटी फुटुस्तवर कवटी फुटते ना तेव्हा उठायचं असतं. पण आलेल्या लोकांना कवटी फुटुस्तवर दम नसते पहा. कवटी फुटुस्तवर दम नसतो. काही काही वेळेला ते बांबू असतात ना, बांबू त्यांचा फटकन आवाज होतो. हे म्हणतात चला फुटली कवटी चला. आता लोक जास्त जमले म्हणजे फार चांगला होता असा अर्थ धरायचं काहीच कारण नाही. लोक दोघांच्यासाठी येत असतात. पण मी नेहमी सांगत असते एक अति चांगला असला ना तर म्हणतात चला जाऊच. आणि एक अति वाईट असला ना तर म्हणतात चला एकदाची गावातली पिढा. म्हणजे लोक दोघांच्यासाठी येत असतात पहा. आता आलेली लोक किती वेळ बसणार हो? किती वेळ बसणार? लोक परत फिरले. पण संताजी महाराजांचा मुलगा तो म्हटला जोपर्यंत माझ्या बापाचं मुख दृष्टीआड होत नाही तोपर्यंत मी या ठिकाणाहून जाणार नाही. सगळी लोक परत फिरले पण मुलगा तिथेच थांबला पहा. जगद्गुरु तुकोबारायांना अंतरीच्या अणाभाका कळलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी आले. आलेल्या लोकांना संताजी महाराजांच्या मुलानं जगद्गुरु तुकोबारायांना हार घातलेला आहे. आलेल्या लोकांना फक्त डोकवणारा हारच दिसत होता. तुकोबाराय दिसत नव्हते. जगद्गुरु तुकोबाराय दिसण्यासाठी माऊली ज्ञानोबाराय दिसण्यासाठी तेवढं पुण्यपदरी असावं लागतं. जगद्गुरु तुकोबारायांचं दर्शन झालं नाही का? अनेकांना झालेले. दैनेकराला झालेले, रामेश्वर भट्टादिकांना झालेले, अनेकांना तुकोबारायांचं दर्शन झालेले. त्या ठिकाणी तुकोबाराय आले आणि तुकोबारायांनी 3 मुठी माती टाकली पहा. 3 मूर्ती मुक्ती केला देह तेव्हा लोपविले मुख. तुका म्हणे अम्मा येणे एका तिलिया कारणे आलो म्हणे तुका. तू कोणत्या जातीचा आहे याच्याशी काही कर्तव्य नाही पण तुझं माझ्यावरती असणार प्रेम आणि दिलेला शब्द तो खरा करण्यासाठी आज मी या ठिकाणी आलो. म्हणून तुक या बंधू म्हणे देवा शब्द ही तुकाची राखावा. जगद्गुरु तुकोबाराय आणि भगवंताला सांगतात की देवा तुमचा शब्द तुम्ही खरा करा. असो यथामती यथा अवकाश अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकानं पवित्र चरण ठेवा. मध्य प्राशन करू नका. मांसाहारी घेऊ नका. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला आणि उर्वरित आयुष्य इथून मागतं जाऊ देत. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे तुका. इथून पुढचा विषय भगवंताच्या संतांच्या चरणारविंदे समर्पण करा आणि ह्या वाणीने गोड बोला. कसं बोला? साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. साच बोला, मवाळ बोला आणि प्रिय बोला. आणि माता पित्यांची सेवा करा. फाटके तुटके का होईना स्वच्छ कपडे धुवून आई वडिलांच्या अंगावर घाला. आई वडिलांना मुलांकडनं कुठलीच अपेक्षा नसते पहा. यांनी मला भरजरीत कपडे घ्यावेत, यांनी मला मोठ्या गाडीत फिरायला न्यावं अशी अपेक्षा आई वडिलांची नसते. फक्त तुमचं गोड बोलणं आई वडिलांना आवडत असतं. आणि म्हणून आई वडिलांची सेवा करा. मातृदेव भव पितृदेव भव हे फक्त म्हणू नका तर प्रत्यक्षात कृतीत आणा. आणि
त्याचं पालन करा। या ठिकाणी परमगुरु सच्चिदानंद केरोबाबा यांचा 30वा पुण्यतिथी सोहळा श्री क्षेत्र सुळेवाडी या ठिकाणी समस्त जाधव परिवार गेल्या 30 वर्षापासून विवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा विलू गेला गगनावरी आणि 30 वर्षापासून हा सप्ताह हा नामयज्ञ या ठिकाणी अखंड अव्याहतपणे चालू आहे। आणि समस्त या वस्तीवर नेह परिवार असेल, वाणी परिवार असेल, जाधव परिवार असेल किंवा पंचकृषीतील सर्व काही प्रेमी मंडळी असेल, सर्वांचं सहकार्य, कारण हा नवे खेळ एकुल्याचा म्हणून मेळ जमविला, सर्वांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम हा नामयज्ञ या ठिकाणी चालू आहे। आणि 30 वर्षापासून आम्ही या ठिकाणी येतो। महेश महाराज तुम्ही लहान लहान होते, रामदेव महाराज छोटे छोटे होते तुम्ही, तसे आम्ही यायचो। फक्त माझ्याकडून फक्त एकच खाडा झाला, माझ्या 2 नंबरच्या मुलाची डिलिव्हरी नेमकं ह्याच पिरियडमध्ये झाल्यामुळे तेवढ्याच फक्त एक कार्यक्रम माझ्याकडून चुकला, नाही तर 30 वर्षापासून या ठिकाणी सालाबादप्रमाणे प्रतिवर्षी आपल्या सर्व मायबापांचं दर्शन होतं। हे माझं महत् भाग्यच आहे। या ठिकाणी आपल्याला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत। असो माझी सेवा या ठिकाणी संपन्न झाली, कराविली तैसी केली कटकट वाकडे करणे देव जाणे, जे चांगले ते माझे केरोबाबांचे आणि जे वाईट असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजा। मला अचानक खोकला आणि सर्दी घसा बसल्यासारखं झालं, पण ही गायनाचार्य मंडळी यांनी उत्कृष्ट अशी साथ दिली, म्हणून तुम्हा सर्वांना कोटी कोटी धन्यवाद। या ठिकाणी सिस्टीमवाले आपले 2-3 वर्षापासून, काय नाव आपलं, मधुभाऊ मुंजाळ तुंगार, मधुभाऊ तुंगार हेही या ठिकाणी 2-3 वर्षापासून येतात आणि सुंदर अशी सिस्टीम त्यांची आहे, सुंदर असं त्यांचंही योगदान या ठिकाणी असतं। असो आमचे परमगुरु सच्चिदानंद केरोबाबा महाराज यांचा परंपरेने चालत आलेला नामयज्ञ सोहळा श्री क्षेत्र देहू या ठिकाणी 9/3/2025 ते 16/3/2025 या कालावधीमध्ये देहू या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज बीज उत्सव सोहळा आणि संपन्न होत आहे। त्या सोहळ्यामध्ये आमचे श्री क्षेत्र लोणावळा या ठिकाणचे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू तेही या ठिकाणी लोणावळ्याहून या ठिकाणी या कार्यक्रमासाठी हजर झाले, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। लोणावळा ते देहू 40 किलोमीटर अंतर आहे, तसं आमच्या फटक भाऊंना परवडतच नाही माऊलींना तिथून इथपर्यंत मंडपांना, पण एक बाबांवरची श्रद्धा आणि त्यांच्या मंगल कार्यालयामध्ये लोणावळ्याची बरीचशी मंडळी आली, त्यांनी जवळजवळ 2-3 वर्ष आणि बाबांचा पुण्यतिथी सोहळा साजरा केला अगदी भव्य दिव्य स्वरूपात। त्याही कार्यक्रमाला आम्ही हजर होतो आणि सालाबादप्रमाणे तेही हजेरी लावतात, म्हणून त्यांनाही धन्यवाद। त्या ठिकाणी बऱ्याचशा भाविकांचं योगदान असतं, कारण आपण सर्वजण बाहेरून जाऊनच त्या ठिकाणी कार्यक्रम करत असतो। आणि एक लक्षात ठेवा, यंदाचं जे वर्ष आहे 375 वर्ष जगद्गुरु तुकोबारायांना वैकुंठाला जाऊन झालेले, म्हणजे 370 म्हणजे 300 त्यांचाही सप्ताह किती तारीख आहे, 11/2/2025 आणि 18/2/2025 या कालावधीमध्ये, म्हणजे बीजेच्या अगोदर त्यांचा सप्ताह आहे आणि आपला सप्ताह बीज उत्सवाला त्या ठिकाणी संपन्न होत आहे। म्हणून जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज गाथा पारायणासाठी आणि पारायणासाठी आपल्याला जर येण्याची इच्छा असेल तर त्या ठिकाणी देवडीकर महाराजांचा गाथा म्हणजे देवडीकर महाराजांची प्रत त्या ठिकाणी आपल्याला पारायणासाठी उपलब्ध करून दिली जाईल। म्हणून ज्यांना यायचं त्यांनी अवश्य त्या ठिकाणी यावं आणि त्या सोहळ्याचं साक्षीदार व्हावं, कारण जगद्गुरु तुकोबारायांना वैकुंठाला जाऊन 375 वर्ष पूर्ण झाले। त्या सोहळ्याचं साक्षीदार बनण्यासाठी आपण सर्वांनी अवश्य त्या ठिकाणी यावं अशी मी सर्वांना प्रार्थना करते। त्याचप्रमाणे दुसरी सूचना, सच्चिदानंद केरोबा महाराजांचा नामयज्ञ सोहळा पुढच्या वर्षी 11वं वर्ष आहे।
बाबांचा सोहळा त्या ठिकाणी चालू करून 11वं वर्ष आहे आणि आमचा असा म्हणजे इतरांचं नाही सांगत पण मलाच अशी कल्पना सुचली की आपण सर्व तुकाराम महाराजांचे तुकाराम नावाचेच महाराज त्या ठिकाणी घेणार आहोत. 6 नावं झालेली आहेत तुकाराम नावाची महाराजांची 6 नावं आणि आमच्यापर्यंत आलेली आहे. फक्त आता किती बाकी आहेत 2. ज्यांना कुणाला सुचत असेल कुणा माहीत असेल किंवा परिचयातले असतील तर त्यांनी आम्हाला नाव सुचवलं तरी चालेल. आणि विशेष एक सूचना की ज्यांना कुणाला कारण काही कीर्तनकार फार लांबून दुरून येणार आहेत काही कीर्तनकार फार लांबून दुरून येणार आहेत काहींना अपेक्षाही नसते पण काहींची उपजीविकाच त्याच्यावर असते आणि म्हणून मोठमोठ्या गाड्या घेऊन येतात तर त्यांना डिझेलसाठी काहीतरी दिलं पाहिजे म्हणून या उद्देशाने माझा एक असा मानस आहे की ज्यांना कुणाला कीर्तनकाराचं यजमान व्हायचं असेल कीर्तनकार घ्यायचा असेल की आमच्या वतीने अमुक अमुक कीर्तनकार ताई तुम्ही घ्या असं जर कुणाची इच्छा कल्पना असेल तर त्यांनी आमचे पतिराज सोमेश्वर महाराजांकडे आपलं नाव नोंदवावं आणि त्या सोहळ्याचं साक्षीदार व्हावं हीच सर्वांच्या चरणी प्रार्थना करते. झालेली सेवा तुम्हा माईबापांच्या आदिनाथांच्या गुरुवर्याच्या चरणी समर्पण करून सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर उद्या आपल्या या श्री क्षेत्र सुळेवाडी सुंदरपूर या नगरीमध्ये हरिभक्तीपरायण विनोदाचार्य समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचं दणदणीत खणखणीत आणि सणसणीत असं कीर्तन होणार आहे. म्हणून जास्तीत जास्त संख्येने या कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा. ऐशा लाभा जो चुकला तुका म्हणे वाया गेला. सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये आणि उद्याचा कार्यक्रम होणार आहे. आणि उद्या तुम्हाला वाटत असेल एवढाच मंडप दिसतो पण मंडपही आपला वाढणार आहे म्हणून याची नोंद घ्या. सगळ्यांची व्यवस्था सगळी व्यवस्था सगळे गाणे उद्या वाजणार आहेत म्हणून या ठिकाणी उत्कृष्ट साथ करणारे आमचे मृदुंग सम्राट सचिन महाराज गीते त्यांनाही धन्यवाद. त्याचप्रमाणे गायनाचार्य संगीत विशारद आमचे गणेश महाराज पोपळगट त्यांनाही धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे बळीराम महाराज शिंदे त्यांनाही धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे जयराम महाराज पानसरे त्यांनाही धन्यवाद. पानसरे भाऊ त्यांनाही धन्यवाद. सगळे आमचे बाळ गोपाळ मंडळी सुळेवाडी पंचकृषीतील त्याचप्रमाणे आमचे बोलव महेश महाराज त्याचप्रमाणे आमचे नामदेव महाराज त्याचप्रमाणे भाऊंचं नाव काय दत्तू भाऊ आमचे सचिन महाराज आमचे
हनुमंत महाराज आणि उत्कृष्ट मृदुंग वाजवतात. हा मुलगा कुणाचा आहे? हा? तुझे पेपर नसले तर आमच्या देऊच्या सप्ताहाला नक्की ये बाळ. तुला घेऊन जाण्याची व्यवस्था आम्ही करतो. आणि तो एक छोटा मुलगा कोणता होता वाजवायला? दोघं जण. यश 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 हा मुलगा सुंदर वाजवतो. आणि त्याचप्रमाणे कृष्णा, हा कृष्णाच खूप सुंदर मुलं या ठिकाणी तयार झालेली. खरं म्हणजे पवित्र ते कुळ पावन तो दोष येथे हरीचे दास जन्म घेती. या भूमीचं खरंच भाग्य आहे की 30 वर्षापासून परमगुरु सच्चिदानंद केरोबाबा. आणि एक सांगू तुम्हाला, परमगुरु सच्चिदानंद केरोबाबांनी असे काही लोक तयार केले की ज्यांना काहीच येत नाही, क ख सुद्धा येत नाही, अशा लोकांना कीर्तनकार उत्कृष्ट म्हणून तुम्ही मागच्या वर्षी बघितलं केवढी धिप्पाड व्यक्ती पण कुठं शिकायला गेले नाही, पण ते सुद्धा बाबांच्या आणि संगतीमध्ये बाबांच्या नामाने तेही कीर्तन करायचं शिकले. म्हणून पवित्र अशी भूमी आणि या भूमीमध्ये उत्कृष्ट अशी बालगोपाळ मंडळी तयार होत आहेत. धन्य माता पिता तयाच्या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. एक लक्षात ठेवा, एक मुलगा जर परमार्थिक निघाला तर 21 कुळाचा उद्धार करतो आणि एक मुलगी जर परमार्थिक निघाली तर 42 कुळाचा उद्धार करते. म्हणजे माहेरचे 21 आणि सासरचे असा 42 कुळाचा मुलगी उद्धार करते. म्हणून लक्षात ठेवा, आज गेल्या 30 वर्षापासून परमगुरु सच्चिदानंद केरोबाबांचा निरोप सांगण्यासाठी तुका म्हणे माझे धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप या ठिकाणी हा जाधव परिवार 30 वर्षापासून हा उत्सव करतात. आणि म्हणून यारे यारे लहान थोर याती भलती नारी न करावा विचार न लगे चिंता कोणासी. या ठिकाणी अनेक भागातून अनेक भाविक भक्त या ठिकाणी हजर झालेले आहेत. वाजगाव खर्डे या ठिकाणचे आमचे बाजीराव पाटील आहेत. पुन्हा लोणावळ्यावरून ज्यांच्याकडे व्यासपीठ आहे गुरुचरित्र पारायणाचं, महाराज जवळजवळ 15 ते नाही मला वाटतं 17 ते 18 जण गुरुचरित्र पारायणाला बसले. भरपूर मोठ्या प्रमाणात पारायणासाठी बसले. पहा, कारण सर्वांनाच एवढा काही उत्साह आहे. दरवर्षी हा कार्यक्रम वाढताय. तुम्ही सर्वजण या कार्यक्रमाचे साक्षी आहात. आणि म्हणून या ठिकाणी बरेचशा भागाभागातून शिंगी असेल, गंगापूर असेल, हनुमंतगाव असेल, नाशिक असेल, अनेक भागातून सर्व भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे पाटोळ्यातील भाविक भक्त या ठिकाणी हजर आहेत. सर्वांचे नाव उल्लेख मला सगळ्यांचे नाव माहीत नाही आणि लक्षातही येत नाही लवकर, म्हणून सर्वांचाच नाम उल्लेख या ठिकाणी होणं शक्य नाही. त्याचप्रमाणे आमचे शूटिंग करणारे आमच्या मरळगुळीचे है ना गजर माऊली आणि युट्यूब चॅनल ते चालवतात, त्यांनाही धन्यवाद देते. त्याचप्रमाणे तुमचं नाव काय? कुठले? इथलेच आहे का? प्रभाकर भाऊ, त्यांनाही धन्यवाद देते. प्रभाकर युट्यूब चॅनल तेही या ठिकाणी सेवा करतात, म्हणून त्यांनाही धन्यवाद देते. सर्वांनाच धन्यवाद देते. तुम्ही 2 तास माझी बरोबर ऐकून घेतली. करविली तैसी केली केली कटकट वाकडीकडे देव जाणे झालेली सेवा. सांगते अन्नदात्यांना आणि नारळ द्यायचे. आमचं उद्या तो कार्यक्रम आपला होणारच नाही, कारण कार्यक्रम संपला की महाराज जय विठ्ठल आणि तुम्ही केव्हा नाराज येणार आहे पंक्तीवाल्यांना. म्हणून उद्याचा कार्यक्रम आपल्याला आजच करायचा आहे, याची सर्वांनी नोंद घ्या. विठ्ठल जय जय विठ्ठल.